सुमारे 150 कोटी रुपयांची संपत्ती असलेल्या विक्रम काकडेंनी खुद्द राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना तब्बल 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलंय। सध्या हा विषय चर्चेत आलाय कारण आता पुणे विधान परिषदेसाठी महायुतीने विक्रम काकडे यांच्या नावाची घोषणा करत त्यांना थेट विधान परिषदेची उमेदवारी दिली। त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले कारण ही उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी माजी आमदार सुनील टिंगरे यांचं नाव आघाडीवर मानलं जात होतं। मात्र शेवटच्या क्षणी बाजी मारली ती विक्रम काकडे यांनी। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे नेते पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे या निर्णयामागे केवळ राजकीय समीकरण आहेत की आणखी काही याची चर्चा आता रंगू लागली आहे। दरम्यान उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे विक्रम काकडे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। त्यानुसार त्यांची एकूण मालमत्ता सुमारे 150 कोटी रुपयांच्या आसपास असल्याची माहिती समोर आली आहे। पण खरा चर्चेचा विषय ठरलाय तो म्हणजे त्यांनी विविध व्यक्ती आणि कंपन्यांना दिलेलं कर्ज। या तपशिलात राष्ट्रवादीचे नेते जय पवार यांना सुमारे 10 कोटी रुपयांचं कर्ज दिल्याचा उल्लेख आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आले। म्हणून त्यांच्या उमेदवारीमागे आर्थिक हितसंबंध होते का? नेमकं विक्रम काकडे यांचं राजकीय आणि व्यावसायिक वजन किती आहे? त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून समोर आलेल्या कोट्यवधींच्या संपत्तीची आणि जय पवार यांना दिलेल्या कर्जाची चर्चा का होते? आणि त्यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद उफाळून का आले आहेत? जाणून घेऊया ते व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अमोल जाधव आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। राज्यातील 17 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकांसाठी 18 जूनला मतदान होणार आहे। या निवडणुकांमध्ये पुणे मतदारसंघातील उमेदवारी सर्वाधिक चर्चेचा विषय ठरली आहे कारण महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसने विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली आणि त्यानंतर पक्षात नाराजीचा सूर उमटू लागला। माजी आमदार सुनील टिंगरे हे या जागेसाठी इच्छुक असल्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती। स्थानिक पातळीवर पक्षासाठी काम करणाऱ्या अनेक नेत्यांनीही संधी मिळेल अशी अपेक्षा होती। मात्र ऐनवेळी विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं। त्यामुळे हा निर्णय केवळ राजकीय गणिताचा भाग होता की त्यामागे आणखी काही कारण होतं याची चर्चा सुरू झाली। विक्रम काकडे हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र आहेत। राष्ट्रीय स्तरावरील नेमबाज म्हणूनही त्यांची ओळख आहे। पण त्यांच्या राजकीय प्रवासाला वेग आला तो म्हणजे भाजपमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर। संजय काकडे यांनी विक्रम काकडे यांच्यासह नुकताच भारतीय जनता पक्षातून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला आणि विशेष म्हणजे पक्षात प्रवेश झाल्यानंतर लगेच त्यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली। याच दरम्यान त्यांच्या प्रतिज्ञापत्रातील काही माहिती समोर आली आणि चर्चेचा केंद्रबिंदूच पूर्णपणे बदलला। प्रतिज्ञापत्रानुसार विक्रम काकडे यांच्याकडे सुमारे 150 कोटी रुपयांची मालमत्ता आहे। यामध्ये जमीन, सदनिका, गुंतवणूक, सोने चांदी, आलिशान गाड्या, बंगला, बोटी, व्यवसायातील गुंतवणूक यांचा समावेश आहे। पुण्यासह दुबईमध्येही त्यांची मालमत्ता असल्याचंही प्रतिज्ञापत्रातून समोर आलं आहे। मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती त्यांच्या कर्ज व्यवहारांची। प्रतिज्ञापत्रानुसार विक्रम काकडे यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांचे सुपुत्र जय पवार यांना तब्बल 10 कोटी रुपयांचं कर्ज दिलं आहे। त्याशिवाय परवेज ग्रँट, रुस्तम भारोचा, श्रीशा एंटरप्राइजेस, काकडे प्रमोटर्स, काकडे डेव्हलपर्स आणि राज डेव्हलपर्स यासारख्या व्यक्ती आणि कंपन्यांना मिळून 40 कोटी रुपयांचं कर्ज त्यांनी दिलेलं आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एक नवीन प्रश्न उपस्थित झाला आहे तो म्हणजे जय पवार यांना दिलेल्या 10 कोटी रुपयाच्या कर्जाचा आणि विक्रम काकडे यांच्या उमेदवारीचा काही संबंध आहे का? आणि या आर्थिक व्यवहाराचा उमेदवारी प्रक्रियेवर काही परिणाम झाला का? या प्रश्नाची आता चर्चा सुरू झाली आहे आणि या चर्चेला पक्षातील काही नेत्यांच्या प्रतिक्रियामुळे जास्तच हवा मिळत आहे। राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे यांनी आर्थिक ताकदीमुळे काकडे यांना उमेदवारी मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये असल्याचं विधान केलं होतं। त्याचबरोबर पक्षात वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना डावलल्याची नाराजीही काही ठिकाणी व्यक्त झाली। यामागे आणखी एक राजकीय पार्श्वभूमी आहे। 2017 मध्ये पुणे महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता कमकुवत होण्यात संजय काकडे यांची भूमिका असल्याचा आरोप राष्ट्रवादीतील अनेक नेते सातत्याने करत आले आहेत। त्यामुळे ज्यांच्यावर एकेकाळी टीका केली जात होती त्यांच्याच मुलाला आता पक्षातून विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने अनेक कार्यकर्त्यांना हा निर्णय पचनी पडलेला नाहीये। याच कारणामुळे विक्रम काकडे यांची उमेदवारी ही केवळ एका उमेदवाराची निवड राहिलेली नाही, ती राष्ट्रवादीतील बदलती सत्ता केंद्र, पार्थ पवार यांचा वाढता प्रभाव, आर्थिक ताकद, स्थानिक कार्यकर्त्यांची नाराजी आणि आगामी राजकीय समीकरणे यांच्याशी जोडली जाऊ लागली आहेत। दरम्यान विक्रम काकडे यांच्या उमेदवारीनंतर राष्ट्रवादीतील आणखी एका चर्चेला जोर आला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही महिन्यापासून वेगवेगळे सत्ता केंद्र निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे। विशेषतः पक्षात सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या गटाचा प्रभाव आणि दुसरीकडे पार्थ पवार यांच्या भोवती तयार होत असलेलं स्वतंत्र प्रभाव गट याबाबत सातत्याने चर्चा रंगत आहेत।
अर्थात पक्षाकडून अशा कोणत्याही गटबाजीला अधिकृत दुजारा देण्यात आलेला नाहीये, मात्र अनेक राजकीय घडामोडीकडे पाहून कार्यकर्ते आणि राजकीय निरीक्षक वेगवेगळे अर्थ काढताना दिसत आहेत। विक्रम काकडे यांची उमेदवारीही या संदर्भात पाहिली जात आहे, कारण काकडे हे पार्थ पवारांचे निकटवर्तीय मानले जातात। त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे केवळ एका उमेदवाराची निवड म्हणून न पाहता पार्थ पवार यांच्या वाढत्या राजकीय प्रभावाच्या दृष्टिकोनातूनही पाहिलं जात आहे। विशेष म्हणजे पुण्यातील अनेक इच्छुक नेते आणि कार्यकर्ते उमेदवारीच्या शर्यतीत असताना विक्रम काकडे यांना संधी मिळाली, त्यामुळे पक्षातील काही स्तरावर नाराजी असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत। त्यातच जय पवार यांना दिलेल्या 10 कोटी रुपयांच्या कर्जाची माहिती समोर आल्यानंतर या चर्चांना आणखी खतपाणी मिळालं। यामुळे आता पक्षात एक वेगळी चर्चा सुरू आहे। विक्रम काकडे यांची उमेदवारी हा केवळ विधान परिषद निवडणुकीचा विषय राहिलेला नाहीये, तर त्यामागे पक्षातील बदलती शक्ती समीकरण दिसत आहेत का, असा प्रश्नही कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे। विशेषतः पार्थ पवार यांच्या जवळच्या व्यक्तींना महत्त्व मिळत असल्याची चर्चा विरोधकांसह पक्षातील काही नाराज नेत्यांकडून केली जात आहे। गेल्या काही दिवसात झालेल्या विविध नियुक्त्या, संघटनात्मक बदल आणि आता विधान परिषद उमेदवारीच्या निर्णयामुळे पार्थ पवार यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे। त्यामुळे पक्षातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता असल्याचंही चर्चा रंगत आहे। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत 2 वेगवेगळ्या विचारप्रवाह किंवा गट तयार होत असल्याच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आलं आहे। इतकंच नाही तर काही राजकीय वर्तुळामध्ये भविष्यात या नाराजीचं रूपांतर मोठ्या अंतर्गत संघर्षात होऊ शकतं का, अशीही चर्चा सुरू झाली आहे। अर्थात सध्या तरी पक्षाकडून अशा कोणत्याही मतभेदांना अधिकृत मान्यता नाहीये, मात्र उमेदवारीवरून निर्माण झालेली नाराजी, स्थानिक कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया, पार्थ पवार यांच्याशी जोडली जाणारी उमेदवारी आणि जय पवार यांच्याशी असलेले आर्थिक व्यवहार यामुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे। त्यामुळे आता सर्वांच्या नजरा केवळ विधान परिषद निवडणुकीच्या निकालावर नाहीये, तर या संपूर्ण प्रकरणानंतर राष्ट्रवादीतील राजकीय घडामोडी कोणतं वळण घेतात याकडेही लागल्या आहेत। मात्र या सगळ्या चर्चामध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे, विक्रम काकडे यांना उमेदवारी मिळण्यामागे आर्थिक हितसंबंध होते असा कोणताही ठोस पुरावा सध्या उपलब्ध नाहीये। पण त्यांच्या कोट्यावधीच्या संपत्तीमुळे, जय पवार यांना दिलेल्या 10 कोटीच्या कर्जामुळे आणि पक्षात प्रवेश करताच मिळालेल्या उमेदवारीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। आता या प्रश्नाची उत्तरं राजकीय चर्चामधून मिळणार की निवडणुकीच्या घडामोडीमधून, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण एवढं मात्र नक्की की पुणे विधान परिषदेची ही निवडणूक एका जागेची निवडणूक न राहता राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण, सत्तेची समीकरणं आणि पक्षातील नेत्यांच्या वाढत्या भूमिकेची कसोटी ठरताना दिसत आहेत। बाकी या संपूर्ण घडामोडीबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन अपडेटसाठी लगाव बत्तीला सबस्क्राईब करा।